नमस्कार मंडळी. यंदा अक्षय तृतीया साजरी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडं का होईना गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आंघोळीनंतर आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं. दारात सडा रांगोळी करायची. दार स्वच्छ करून घ्यायचं. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दाराशी लहान का होईना रांगोळी काढायची. उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एखादी मातीची पंती घ्या आणि त्यामध्ये अख्खे मुठभर तांदूळ ठेवा आणि त्यावरती 2 लवंग आणि कापराच्या वड्या ठेवा. उंबरठ्यावर कोपऱ्यात दिवसभर ठेवून द्यायच्या आहेत. त्या तिथे तशाच राहून द्यायच्या आणि संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ आणि जो कापूर लवंगांसोबत ठेवलेला आहे तो जाळायचा आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातली इच्छा बोला आणि त्या वस्तू उंबरठ्यावर जाळायच्या आहेत. तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येतील. नंबर 2. या दिवशी सकाळी गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंब्याचं तोरण दारावर जरूर लावा. आंब्याचं तोरण लावताना काय करायचं आहे, 5 आंब्यांची पानं घ्या, 21 घ्या किंवा 11 घ्या. धुवून स्वच्छ पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि आंब्याच्या पानाला हळद कुंकवाचं बोट लावा आणि मग ती आंब्याची डहाळी किंवा आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावर लावा. नंबर 3. मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीनं किंवा कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅस शेगडीच्या भिंतीवर आपल्या मुख्य देवघरावर एक स्वस्तिक काढा. तुम्ही तिजोरीवर स्वस्तिक काढायचं आहे. जिथं जिथं तुमच्या लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवलेल्या आहेत तुम्हाला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग हळदीनं काढा किंवा हळद कुंकू एकत्र करून त्यामध्ये गुलाबजल टाकून लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपा आणि मग स्वस्तिक काढायचा आहे. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 4. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विष्णू सहस्रनामावली ही सेवा आवर्जून करा. 1 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर जरूर पठण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. नाही जमलं तर यूट्यूबवर लावून ऐकायचं काम करा. नंबर 5. तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, फोटो असेल, देवी आईला कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे. नंबर 6. अक्षय तृतीयाला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक करायचा. पंचामृतानं करा, गाईच्या दुधानं करा. थोडा केशर असेल तर दुधात केशर टाका आणि केशर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मीनारायणाला, गणपती बाप्पांना, जेवढे काही देवी देवतांच्या मूर्ती असतील त्यावरती आपल्याला या दुधानं अभिषेक करायचा आहे. नंबर 7. माता अन्नपूर्णाला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या. मध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र जपा. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे. विझणार नाही याची काळजी घ्या. 1 दिवा तुळशीजवळ लावा. 1 दिवा मुख्य दाराशी लावायचा आहे. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंग टाकून द्या. तसंच दिव्यात 1-1 कापराची वडी टाका. चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यात पण, तुळशीजवळ पण आणि मुख्य दाराशी सुद्धा अशी दिव्यांमध्ये ही सेवा करताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपायचा आहे. आणि 1 दिवा पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडे लावायचा. त्यामध्ये फक्त काळे तीळ टाका, इतर गोष्टी टाकू नका. नंबर 8. अक्षय तृतीयाला देवघरात वाटीभर धने आणि एखादा गुळाचा खडा किंवा वाटीभर साखर, धने किंवा गुळ माता लक्ष्मीसमोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तर पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा तुम्ही इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असला तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा वाटीभर धने, गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरात धनधान्य, ऐश्वर्य, सुखसंपत्ती कशाचीच कमतरता पडणार नाही. म्हणून धने आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धने आपल्या कुंडीत जरूर पेरून द्या. त्याची जी कोथिंबीर उगवेल ती तुम्ही जेवणात प्रसाद म्हणून वापरा. नंबर 9. आपल्या घरामध्ये बघा अक्षय तृतीयेपासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला नैवेद्य दाखवला जातो आणि मग आपण आंबा खायला सुरुवात करतो. नंबर 10. बघा आपल्याला आपल्या कर्माची फळं आपल्या कर्मानुसार मिळत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करायला विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ देखील होत असते. नंबर 11. या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नका. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये पाणी किंवा साखर, धान्य भरून तुम्ही ते भांडे दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचं दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभफळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसंच या काही वस्तू दान केल्यानं व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होतं. नंबर 12.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे आणि कपडे हे देखील दान करा. असं केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणंसुद्धा खूप चांगलं मानलं जातं. मंदिरात फळे आणि प्रामुख्याने गोड अन्नाचं दान करावं. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन गरजू रुग्णांना फळे, पाणी आणि मिठाई वाटप करावी. नंबर 13, मंदिरात पूजेचे साहित्य उदाहरणार्थ घंटा, पूजेची थाळी अर्पण करू शकता. तसंच विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तकं भेट दिल्यास गुरु बृहस्पती प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या आईवडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं या दिवशी विशेष फलदायी ठरतं. थोडक्यात सांगायचं तर मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला अनंत पुण्य लाभतं. नंबर 14, याशिवाय या दिवशी धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयाला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. पण तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मीठ भरावं. मग ते मीठ जाड असेल, काळं मीठ असेल, सैंधव मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल, जे मीठ तुम्ही वापरता ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये भरायचं आणि त्याची पूजा करायची. वाटीच्या समोर तुम्ही फूल आणि त्या फुलावर हळदी कुंकू वाहू शकता. अक्षय तृतीयाला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून तेच मीठ तुम्ही थोडं थोडं करून फरशी पुसण्यासाठी वापरलं तरीही चालेल. यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. नंबर 15, अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग हा प्रिय आहे. म्हणून पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा तुम्ही भोग किंवा प्रसाद म्हणून नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता. या दिवशी आपण पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान देखील करू शकता किंवा करा. तसंच या दिवशी नवीन कपडे परिधान करून मंदिरात देवाचं दर्शन घ्यावं. नंबर 16, प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला तुम्ही पितरांसाठी दानधर्म करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला तुम्ही पितरांचं स्मरण करून शिधा दान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ते तुम्ही दान करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला पितरांसाठी काही सेवा करायच्या असतील, पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनियमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून तुम्ही ते म्हणू शकता. नंबर 17, आपण जो पितरांचा स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवायचे असतात तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य अक्षय तृतीयाला दाखवला जातो. पण काही ठिकाणी पितरांचा स्वयंपाक बनवला जातो. तर पितरांच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तांदळाची खीर ही सगळ्यांकडे बनवली जाते. त्याच्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, कढी, आळूच्या वड्या बनवल्या जातात. त्याचप्रमाणे बटाट्याची, भेंडीची भाजी, डांगराची भाजी, गवारी भाजी, चटण्या बनवल्या जातात. चटणीमध्ये स्पेशल तिळाची चटणी, जवसाची चटणी बनवली जाते. त्याचबरोबर कोशिंबीर, पंचामृत, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी, कारल्याची भाजीसुद्धा बनवली जाते. याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जे असतात ना ते सुद्धा पितरांना आवडतात. नंबर 18, पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापर अजिबात करायचा नसतो. कांदा लसूण विरहित जेवण जे आहे ते पितरांसाठी बनवायचं आहे आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगे किंवा गाजर याचा वापर मात्र अजिबात चुकूनसुद्धा करायचा नसतो. नंबर 19, पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी, तुमच्या भावकीतील असतील, तुमच्या घरातील असतील सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी बनवलेला आहे तो उष्टा करायचा नसतो. नंबर 20, पितरांसाठीचा स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, रडणं, पडणं किंवा खूप खुशी आनंदाने स्वयंपाक करणं तर या गोष्टी करायच्या नाही आहेत. नॉर्मल जसं आपण स्वयंपाक करतो की जास्त कोणाबद्दल काही बोलणं नाही, आपापलं काम आपण करतोय तर अशा पद्धतीनं स्वयंपाक जो आहे तो आपल्या पितरांसाठी करायचा आहे आणि पितरांच्या स्वयंपाकाला कधीच नावं ठेवायची नाही आहेत. भले तुम्ही कोणाकडे पितरांचं जेवायला गेलात किंवा आपल्या घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर सुद्धा नावं ठेवू नका. नंबर 21, पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो तर त्यावेळेला जेव्हा आपण ताट बनवतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो त्यावेळेला आपण पाण्याने चौकोन भरीव न काढता पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्याच्यावर मग जे काही ताट आहे नैवेद्याचं बनवलेलं ते तुम्हाला ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना उलटं पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवांसाठी सगळ्या गोष्टी करतो त्याच्याबरोबर एकदम उलटं सगळं गोष्टी पितरांसाठी करायच्या असतात. पितरांसाठी जेवण, पितरांसाठीचं ताट शक्य झालं तर 99% तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं आहे. पण सगळ्यांनाच केळीचं पान मिळेल असं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही ताटामध्ये देखील वाढू शकता.
पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायला विसरायचं नाही. नंबर 22, केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतोय तर त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप चमचाभर टाकून मग त्यावर भात ठेवायचा आणि मग त्यावरती वरण वाढायचं. इतर वेळी बघा आपण भात वाढतो त्यावरती साधं वरण वाढतो आणि त्यावर आपण तूप वाढत असतो, पण पितरांच्या ताटात खाली तूप, त्यावरती भात आणि त्यावर वरण असं वाढायचं असतं आणि लिंबू जे असतं ते सर्वात शेवटी वाढायचं. नंबर 23, अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, अखंड टिकणारं. या दिवशी केलेली जी पूजा असेल, दानधर्म असेल, अक्षय टिकून राहतो, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ते सेवा किंवा थोडं का होईना दान अवश्य करायचं आहे. त्यामुळे बऱ्याचशाच पितृदोषातील 100% अडचणी दूर होतात आणि पितृशांती तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतात. नंबर 24, आता बघा तुमच्या घरात काहीच करता येत नसेल किंवा करत नसतील, तुमच्या घरात परंपरेनुसार केळी पूजन वगैरे होत नसेल किंवा गावी करत असतील, तरी पण काय करायचं, या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, देवांची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 ते 12:30 वाजता एक दक्षिण दिशेकडे दिवा लावायचा आहे. सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसून आसन घ्या आणि एक वेळा का होईना पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं आहे. पठण करता येत नसेल तर यूट्यूबला लावायचं तरीही चालेल. आपल्या पितरांसाठी, पितृदोष दूर होण्यासाठी आणि बऱ्याचशाच अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी घरात या दिवशी मुख्य दाराला तुम्हाला एक पितरांसाठी सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. पितृदोष तुम्हाला नावाला सुद्धा उरणार नाही. तुमच्या पितरांना स्मरण करा, प्रार्थना करा, मग कसे सोन्यासारखे दिवस येतील ते बघा. मात्र महिलांना मासिक पाळी किंवा 4 दिवस वगैरे असतील तर घरातील इतर व्यक्तींनी सेवा केली तरी देखील चालू शकते. नंबर 25, अक्षय तृतीयाला कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दहीभात ठेवला तुम्ही तरीही चालेल, त्यावरती दही भातावरती चमचाभर साखर टाका. घराबाहेर कावळ्याला घास या दिवशी अवश्य द्यायचा आहे. त्याचबरोबर घराजवळ गाय तर गाईला सुद्धा पोळी द्यायची आहे. तर स्वतःच्या हाताने गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी असा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. मग सर्वांनी जेवायचं. आधी देवांना नैवेद्य, मग पितरांना, नंतर कावळ्याला घास आणि मग गाईला नैवेद्य दाखवून आपण जेवण करायचं. तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब